मैत्रिणींनो, ही आजची झक्कास अशी रेसिपी आज मी आपल्या सर्वांसाठी बनवलेली आहे। रव्यापासून पौष्टिक असे पॅटीस आपण बघू शकता। किती छान असं यामध्ये सर्व भाज्या मिक्स केलेल्या आहेत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकदम आवडीने खाणार आहे। तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर हे सर्व करू शकताय। पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मी शेअर करत आहे ही रव्याच्या पॅटीसची रेसिपी। थोडे तेल टाकलेले आहे कढईमध्ये, त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, शिमला मिर्च, किसून घेतलेला गाजर, स्वीट कॉर्न आणि कोथिंबीर। आपण आता हे छानपैकी असे परतून घेणार आहोत। आपल्याला या भाज्या खूप परतवायच्या नाहीये, थोड्याशा परतवल्या बस होणार आहे। भाज्या अशा थोड्याशा परतवून झालेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 1 वाटी रवा। रवा तुम्ही जाड बारीक कुठला पण घेऊ शकताय आणि हा रवा आता आपल्याला यामध्ये टाकून परतवून घ्यायचे आहे। रव्याचा कलर असा थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे हलवायचे आहे, पण खाली लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो। त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 1 वाटी पाणी। आपण जेवढा रवा घेतलेला आहे फक्त तेवढेच पाणी आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत। यामध्ये आपण ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ, थोडी मिरची पावडर आणि आता हे आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स, मिरे पावडर सुद्धा ऍड करू शकताय। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर ऐवजी हिरव्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा टाकू शकताय। आता आपण लो गॅस केलेला आहे। आपण यावरती आता एक 4-5 मिनिटांसाठी झाकण ठेवून व्यवस्थित वाफवून घेणार आहोत रवा। आता आपण झाकण काढून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण चीज असे किसून टाकणार आहोत। तुमच्याकडे असेल तर तुम्ही चीज टाकू शकताय, नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकताय। माझ्याकडे अवेलेबल होते, मी ऍड केले आहे। चीज क्यूब टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे। हे मिश्रण आपण आता ताटात काढून घेतलेले आहे। मैत्रिणींनो, यामध्ये आपण विविध प्रकारच्या भाज्या, कॉर्न मिक्स केलेला असल्यामुळे मुलांसाठी तसेच सर्वांसाठी ही रेसिपी अत्यंत उपयुक्त आहे। आपण आता हे थोडेसे गार झाल्यावरती असे मिश्रण गोळा करून घेणार आहोत। आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे आहे। अशा प्रकारे आपण गोळे करून ते असे थोडेसे चपटे करून घेतलेले आहे। आता आपण हे जे गोळे बनवलेले आहे हे एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ ऍड करून त्यामध्ये डीप करणार आहोत। तांदळाच्या पिठात मीठ आणि पाणी टाकून आपण हे असे मिश्रण तयार करून घेणार आहोत। मी या रोस्टेड शेवया, बारीक अशा शेवया घेतलेल्या आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकताय, नसेल तर तुम्ही फक्त या तांदळाच्या पिठामध्ये आपले जे पॅटीस आहे ते असे डीप करून ते असे ह्या शेवईमध्ये आपल्याला शेवईमध्ये असे डीप करून आपण हे सर्व अशा ह्या गोळ्यांचे पॅटीसचे आपण बनवून घेणार आहोत। पॅटीस आपण तव्यावरती थोडेसे तेल टाकून त्यावरती शॅलो फ्राय म्हणता येईल असे करून घेणार आहोत।
कोणी कोणी याला तळतं पण आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये, त्यामुळे आपण कमी तेलामध्ये फक्त हे शॅलो फ्राय असे करून घेणार आहोत. आपण आता हे पॅटीस असे या तव्यावरती ठेवून घेणार आहोत. गॅस कमी करायचा आहे मैत्रिणींनो. आता हे पॅटीस असे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय. तुम्हाला आवडल्यास तुम्ही तेलामध्ये, भरपूर तेलामध्ये देखील तळू शकत आहात. अशा पद्धतीने आपण हे सर्व पॅटीस तव्यावरती तेल टाकून ठेवलेले आहेत. आपण यावरती थोडेसे तेल अजून टाकून घेणार आहोत. आता हे पॅटीस आपण असे उलटवून घेणार आहोत. असे छान पैकी आपल्या पॅटीसला ब्राऊन कलर आलेला आहे. असे छान असे आपले पॅटीस आता तयार होत आहे. मी सर्व पॅटीस उलटवून घेतलेले आहे. एक 4-5 मिनिटं आपण अजून असे हे तव्यावरती ठेवणार आहोत.